असल्यामुळे जास्त वेळ वाया घालून चालणार नाही. गोलंदाजाचं नाव काय? विनोद. पहिलं षटक घेऊन विनोद सामना करतील. फलंदाजाचं नाव स्ट्राईक एंडला आहे ते किरण आणि नॉन स्ट्राईक एंडला आहे ते इरफान. पहिलं संघातर्फे पहिलं षटक घेऊन विनोद सामना करेल किरण. सुंदर चेंडू जोरदार मारलेला फटका बघायला झेल सुटलेला आहे आणि एकदा जाऊन पूर्ण केल्याने एकाच धावे समाधान व्हावं लागतंय. अतिशय सुंदर नशिबाची साथ किरण यांना आणि त्याच्या क्षेत्ररक्षण एव्हेंजर 11 संघाचं इथे झेल सुटलेलं आहे. सुंदर जीवदान मिळालेलं आहे किरण यांना. एक धाव. षटकातील दुसरा चेंडू विनोद सामना करेल इरफान आणि अवांतर चेंडू आणि घोषित स्वरूपाची एक धाव. अशा 2 धावा. धावसंख्येत 2 ने भर. धावसंख्या 3. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल. यष्टीरक्षक चेंज झालेले. पुन्हा एकदा दुसरा चेंडू घेऊन विनोद सामना करेल इरफान. सुंदर चेंडू उंचाचा मारलेला फटका आणि झेल बाद झालेले इरफान यांच्या स्वरूपाने पहिला धक्का बसलेला आहे ओम साई 11 संघाला. या 2 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 1 गडी बाद 3. त्यांची जागा घेण्यासाठी संघाचे कर्णधार आणि अतिशय नावाजलेले फलंदाज सलमान अहो या प्रसंगासाठी काय करतात. सुंदर असा फटका. मी तुम्हाला म्हणाल्याप्रमाणे अतिशय नावाजलेले फलंदाज सलमान आणि एका क्षणी पहिल्या चेंडूवर सुंदर असा षटकार मारलेला आहे आणि 6 धावाच्या सहाय्याने संघाची धावसंख्या झालेली 9. 1 गडी बाद 9. षटकातील चौथा चेंडू विनोद सामना करतील सलमान आणि पंचांचा 9 बॉलचा इशारा आणि एक षटकार पुन्हा एकदा सलमान चेंडूमधून. धावसंख्या 6 ने वाढते 16. SR एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर संतोष रावलो यांच्याकडून एक सलमान यांच्यासाठी एक चांगली संधी आलेली आहे. समोरच्या बॅनरला जर 1 6 मारला तर त्यांना 1+1 असे 2 पारितोषिक दिले जातील. सुंदर चेंडू पुन्हा एकदा जोरदार मारला आणि पुन्हा एकदा षटकार. सलमान अतिशय सुंदर फलंदाजीचं प्रदर्शन करताना प्रेक्षकांना चांगलं मनोरंजन. धावसंख्या पुन्हा एकदा 6 ने वाढते. धावसंख्या 1 गडी बाद 22. सलमान मैदानमध्ये येतानाच मी तुम्हाला बोललो होतो सलमान हे नावाजलेले फलंदाज आहे. त्यांनी एका क्षणी लगातार षटकारांची हॅट्रिक केलेली आहे आणि झेल सुटलेला आहे. एकदा धाव पुन्हा केलेली आहे. पाहूया दुसरी धाव घेत आहेत काय आणि मला वाटतं एकाच धावावर समाधान व्हावं लागतंय सलमान यांना. धावसंख्या 1 ने वाढते 23. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर ओम साई 11 संघाची धावसंख्या 1 गडी बाद 23. SR एंटरप्राइजेसचे ओनर संतोष रावलो सलमानसाठी खास ऑफर आहे. त्या समोरच्या बॅनरला 1 षटकार मारला तर 2 पारितोषिक मिळणार आहे. सुंदर चेंडू जोरदार मारलेला फटका. एकच धाव. एकाच धावेवर समाधान लागते. षटक समाप्त. 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 1 गडी बाद 24. मोहन विलोज फेज 2 आणि मराठा लायन्स यांचे जे सदस्य आहेत ते सलमान यांच्यावर जास्तच खुश आहेत. समोरच्या बॅनरवर जर 6 मारला तर सलमान यांना 300 रुपयाचे पारितोषिक जाहीर करण्यात आलेले आहे. 100 रुपये अनुज, 200 रुपये संतोष रावलो. वैयक्तिक पहिल्या संघातर्फे दुसरा षटक घेऊन सुमित सामना करेल किरण. पहिला चेंडू आणि पंचांचा वाईटचा इशारा. अवांतर दावेदार. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या 24. पुन्हा एकदा पहिला चेंडू सुमित सामना करेल किरण. सुंदर चेंडू आणि घोषित स्वरूपाची एक धाव. धावसंख्येत 1 ने भर 22. धावसंख्या 26. सॉरी माफ करा. षटकातील दुसरा चेंडू सुमित सामना करेल किरण. थोडस क्षेत्ररक्षणामध्ये बदल. षटकातील दुसरा चेंडू सुमित सामना करेल किरण. पाहूया आणि सुंदर चेंडू
निर्धाव चेंडू आणि यावर धावबाद झालेले किरण सॉरी झेलबाद झालेले किरण यांच्या स्वरूपात ओमसाई 11 संघाला दुसरा धक्का बसलेला आहे आणि संघाची धाव संख्या 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 26. सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन करताना सुमित सुद्धा एक नावाजलेले गोलंदाज आहेत. आम्ही त्यांच्यावर बऱ्यापैकी क्रिकेट खेळलो. षटकातील तिसरा चेंडू सुमित सामना करतील नवीन फलंदाजाचं नाव गजेंद्र आणि पंचांचा वाईटचा इशारा अवांतर दावेत धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या 27 2 गडी बाद 27. पुन्हा एकदा षटकातील तिसरा चेंडू सुंदर चेंडू जोरदार मारलेला फटका आणि यावर एकच धाव मला वाटतं एकाच धावेवर समाधान मिळालं म्हणजे गजेंद्र धावसंख्या 1 ने भर. धावसंख्या 28. षटकातील चौथा चेंडू चौथा 3 बॉल झाले. चौथा चेंडू टाकेल. चौथा चेंडू सुमित यांचा सामना करेल सलमान. सुंदर चेंडू सुमित यांचा अतिशय उत्कृष्ट गोलंदाजीचं प्रदर्शन सुमित यांचं यावर घोषित स्वरूपाची एक धाव. धावसंख्या होईल ना. तू झोप ना तू काय एवढी करते आणि घोषित स्वरूपाची एक धाव आणि अवांतर एक धाव. पंचांचा वाईटचा इशारा. धावसंख्येत 2 ने भर. धावसंख्या 31 2 गडी बाद 31. सलमान यांनी जर त्या एसआर इंटरप्राइजेसच्या बॅनरला षटकार मारला तर त्यांना 300 रुपयाचं पारितोषिक. अनुज शुक्ला यांच्याकडून 100 आणि संतोष रावणे यांच्याकडून 200 आणि सलमान 300 रुपयाच्या पारितोषिकासाठी चांगला प्रयत्न करताना पण खराब नशीब म्हणावं लागेल सलमान यांचं. आणि धावसंख्या 6 ने भर. उत्कृष्ट षटकार. धावसंख्या 37 2 गडी बाद 37. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू सुमित यांचा लास्ट चेंडू सामना करेल सलमान. पाहूया पुन्हा एकदा सलमान आपल्या संघासाठी जोरदार फटका मारतात का आणि हा अवांतर चेंडू आणि घोषित स्वरूपाची एक धाव. अशा 2 धावांची भर. धाव संख्या 2 ने वाढते 29 2 गडी बाद 29 सॉरी माफ करा 39. षटकातील शेवटचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सुमित सामना करेल सलमान. मला वाटतं सलमान हा बॅनरवर 6 मारेल नाही पण चांगला चेंडू त्याला चांगला सन्मान देताना सलमान सुद्धा एक अतिशय नावाजलेले फलंदाज आहेत आणि ते चांगले गोलंदाजी आहेत. आतापर्यंत त्यांनी या सामन्यामध्ये अतिशय उत्कृष्ट फलंदाजी केलेली आहे. तशीच या टुर्नामेंटमध्ये सुद्धा सलमान यांनी चांगली फलंदाजी केलेली आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर ओमसाई 11 संघाची धावसंख्या 2 गडी बाद 22. गोलंदाजाचं नाव सांगायचं आहे भावेश. वैयक्तिक पहिलं संघातर्फे शेवटचं षटक घेऊन भावेश सामना करेल सलमान. धावसंख्या 40 2 गडी बाद 40. सुंदर चेंडू या ठिकाणी भावेश यांचा एकच धाव. एका धावेने धावसंख्या 41. षटकातील दुसरा चेंडू भावेश सामना करेल गजेंद्र. सुंदर चेंडू होता आणि झेल बाद झाले. गजेंद्राने एक चांगला फटका मारला होता परंतु वरती जाळीला बॉल लागल्यामुळे चेंडू डायरेक्टली क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि तिसरा गडी बाद झालेला ओमसाई संघाचा. धावसंख्या 3 गडी बाद 41. तिसरा चेंडू घेऊन भावेश सामना करेल नवीन फलंदाज हातीम राजे. पाहूया आपल्या संघासाठी काय करतायत. सुंदर चेंडू आणि फलंदाजांना न समजलेला आणि यावर एक चुकी रन्स धावून पूर्ण केलेला आहे सलमान यांनी. धावसंख्या 1 ने भर. धावसंख्या 42 3 गडी बाद 42. सलमान यांच्यासाठी एक चांगली ऑफर आलेली आहे. सलमान यांनी एसआर इंटरप्राइजेसच्या बॅनरला जर षटकार मारला तर त्यांना संतोष रावणे यांच्याकडून 200 रुपये आणि अनुज शुक्ला यांच्याकडून 200 रुपये असे 400 रुपयाचं पारितोषिक घोषित झालेले. ॲव्हेंजर 11 संघाच्या सगळ्या रिस्पेक्टिव्ह खेळाडूंना एक विनंती आहे जर कोणत्याही प्रकारचं जर ऑब्जेक्शन असेल तर संघाच्या कर्णधार आणि पंचांशी संबंध साधायचा आहे.
3 चेंडू समाप्त, चौथा चेंडू भावेश यांचा सामना करेल सलमान. संघाची धावसंख्या 3 गडी बाद 42. जोरदार फटका सलमान 400 रुपयासाठी आणि आपल्या संघासाठी चांगले प्रयत्न करताना, पण त्याचा फायदा त्यांना न होता त्यांच्या संघासाठी होतो. आणि कोणताही प्लेअर हा आपल्या संघासाठीच खेळत असतो. अनुज षटकातील 5वा चेंडू घेऊन भावेश सलमान यांच्यासाठी धावसंख्या 48, 3 गडी बाद. सुंदर चेंडू चांगल्या पद्धतीने खेळून काढले आणि यावर एक धाव पूर्ण केली आणि या ठिकाणी धावतीचा प्रयत्न अंपायरचा, पण एक शॉर्ट रन्स आणि सलमान धावती, म्हणजे या फटक्यावरती कोणतीही धाव आलेली नाही. सलमान यांनी या सामन्यामध्ये षटकातील शेवटचा चेंडू बाकी आहे, षटकातील शेवटचा चेंडू बाकी आहे. 5 बॉल झालेले आहेत. चेंडू समाप्त. आपण या ठिकाणी स्टम्प्स, ॲप्स आणि नवीन टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने या ठिकाणी स्कोअर बोर्ड मेंटेन करत आहोत. त्याच्यामध्ये धावा, बॉल हे सगळ्या गोष्टी व्यवस्थितरित्या मेंटेन केल्या जातात. त्याच्यामुळे कोणालाही ऑब्जेक्शन घ्यायची गरज नाही आहे. षटकातील शेवटचा चेंडू भावेश सामना करेल अंकुश. सलमान यांनी आपल्या शेवटचा चेंडू भावेश सामना करेल अंकुश. धावसंख्या 4 गडी बाद 48. सुंदर चेंडू होता, एकदा धावून पूर्ण केलेली आहे आणि दुसऱ्या धावेसाठी धाव घेताना धावपीच झालेले हाती. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 49, 4 गडी बाद 49. सलमान यांनी आपल्या संघासाठी हा सामना खेळताना 11 चेंडूमध्ये 35 धावांचं योगदान दिलेलं आहे. सर्व प्रेक्षकांना विनंती आहे की त्यांनी सलमान यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करायचं आहे. एव्हेंजर 11 ठाणेकर या संघाला हा सामना जिंकण्यासाठी 18 चेंडूमध्ये 50 धावांची गरज आहे. आम्ही वारंवार विनंती करत आहोत की कोणत्याही डिसिजनवरती जर ऑब्जेक्शन असेल तर त्या संघाचा कर्णधार आणि पंच यांच्या व्यतिरिक्त बाकी कोणीही इंटरफेअर करायचं नाहीये. पण वारंवार त्या सूचनेचं उल्लंघन करताना प्रत्येक संघाच्या खेळाडूकडून दिसून येतंय. तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की कोणी अशा प्रकारची गोष्ट करू नये की जेणेकरून आयोजक आणि खेळाडूंना त्रास होईल आणि सामन्याला उशीर होईल.
राईट करा मागं एक ओव्हरला पुढे ये मग पाहिजे पीछे से आओ सभी और आगे गोलंदाजी करता आता सलमान येते आहे हे बॉल चेक कर माझ्या दाबून चेक कर दाबून ठाणेकर लेवलचे साहिल आणि करण फलंदाज उतरत आहे सामन्याला सुरुवात होत आहे कृपया फलंदाजीतील खेळाडूंनी आतमध्ये बसायचे सुंदर फटका आणि एक धाव वरती समाधान मानायचं करण यांना सुंदर अशी गोलंदाजी सलमान यांची आणि पंचांचा निर्णय आहे अंतिम एक धाव अवांतर धावेमध्ये एक धावेची भर पडलेली आहे एक वाईड नो बॉल दिलेला आहे 3 धावा झालेल्या आहेत 3 धावा झालेल्या आहेत सलमानने एकच चेंडू टाकलेला आहे सुंदर चेंडू दोन चेंडू 4 धावा झालेले आहेत ॲव्हेंजर 11चे 2 चेंडूमध्ये 4 धावा झालेले आहेत अवांतर धावेमध्ये एक भरलेली आहे दोन चेंडू 6 धावा झालेले आहेत पंचांनी नो बॉल दिलेला आहे 2 चेंडू 7 धावा ॲव्हेंजर 11 सुंदर फटका आणि एक धाव साहिल यांना मिळते सुंदर झेल सलमानच्या गोलंदाजीवर आणि करण बाद झालेले आहेत झेल बाद झालेले आहेत 4 चेंडू 8 धावा करण बाद झालेले आहेत फलंदाज त्वरित मैदानात यायचंय सामना सुरू करायचा आहे बॉलिंग रे 4 बॉल 8 रन 4 आठू आहे मस्त सुंदर फटका रोहित यांच्याकडनं आणि 2 धावा घेतलेल्या आहेत रोहित यांनी 2 धावा घेतलेल्या आहेत संघाच्या 10 धावा झालेल्या आहेत 5 चेंडू आणि शेवटचा चेंडू घेऊन सलमान पुन्हा एकदा सुंदर चेंडू आणि एक धाव घेतलेली आहे कृपया पंचांचा निर्णय अंतिम राहील सगळ्यांनी धावून यायचं नाहीये कृपया पंच ठरवतील चेंडू मध्ये 39 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्याकरता ठाणेकर ॲव्हेंजर्सला 12 चेंडू 39 धावा सुंदर फटका आणि हा झेल बाद झालेला आहे रोहित
11 चेंडूमध्ये 39 धावांची गरज ठाणेकर ॲव्हेंजर्सला. नवीन फलंदाज आणि कर्णधार विनोद आलेला आहे. विनोद उत्कृष्ट अशी फलंदाज आहेत ॲव्हेंजर्सचे. नको 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 13 धावा झालेले आहेत. नो बॉल दिलेला आहे पंचांनी. 15 धावा झालेल्या आहेत. 10 बॉल 35 धावा पाहिजेत. 10 चेंडूमध्ये 35 धावांची गरज हा सामना जिंकण्याकरता. विनोद बाद झालेले आहेत. यष्टीरक्षक सुंदर झेल घेतलेला आहे. यष्टीरक्षक अंकुश सुंदर झेल घेतात. सुंदर गोलंदाजी. मिस्टर पूल सुंदर गोलंदाजी करतात. चक्री बॉल टाकतात. फलंदाज गोंधळून जातो. नवीन फलंदाज योगेश. 15 धावा झालेले आहेत. आणि हा अक्षयला मारण्याच्या पिठात गोलंदाज. सुंदर गोलंदाजी. फलंदाज फक्त चेंडू गोल गोल गरागर फिरतोय ते बघत बसला. आणि धावचित केलेले आहे. काही गरज नसताना फलंदाज धावचित झालेला आहे. आणि मना शिंदे इथे आलेले आहेत. त्यांचं स्वागत. मना शिंदे यांचं स्वागत आहे. 2 षटकं झालेली आहेत आणि 17 धावा झालेल्या आहेत. शेवटच्या 6 चेंडूमध्ये 33 धावांची गरज. शेवटच्या 6 चेंडूमध्ये 33 धावांची गरज. नवीन बॅट्समनचं नाव सांगायचं आहे. पाटील. आबा पाटील. गोलंदाज शाबाश. आणि हा चेंडू हरवलेला आहे. चेंडू हरवला आहे. हातीम. गोलंदाज हातीम. 5 चेंडू 32 धावांची गरज. सुंदर आणि 4 चेंडू 32 धावा. 4 चेंडू 32 धावांची गरज. शेवटचे 3 चेंडू 32 धावांची गरज. प्रत्येक चेंडूवरती 10 धावांची गरज आहे. आणि हा सामना जवळपास आणि हा षटकार मारलेला आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊन द्या पाटील यांच्याकरता. साई 11. फलंदाज
जखमी झालेला दिसतोय. रुग्णवाहिका बोलवा फटाफट. ॲम्ब्युलन्स बोलवायची आहे का? 109 ला कॉल करा आणि ॲम्ब्युलन्स बोलवा. बाबाकडून पाटील यांना जर का षटकार मारला तर 500 रुपये पारितोषिक लागू केलेलं आहे. पाटील एक षटकार मारला तर 500 रुपये बक्षीस. आणि सामना संपलेला आहे. पुढील सामना मराठा लायन्स वर्सेस आणि सामनावीर सलमान यांना घोषित करण्यात येत आहे. सलमान 11 चेंडू 35 धावा. गणेश भावा हा सामना तुझा आहे. आणि आमच्या गृहनिर्माण संस्थेचे संस्थापक श्री निलेश रेवडेकर हे आग लावताना अगरबत्तीला आग लावताना सुंदर. त्यांच्याबरोबर उभरते कलाकार निशांत राणे. एकच स्माईल निशांत राणे यांचं. एवढे गोड दात सीताफळासारखे. पुढील सामना मराठा लायन्स ओम साई. मराठा लायन्स विरुद्ध ओम साई. कृपया नाणेफेक करून घ्यायचे. तुमचा मोबाईल आमच्याकडे नाही. आई शपथ माझ्याकडे नाही. पुढील सामना ओम साई कर्णधार आणि मराठा लायन्सचे कर्णधार गणेश चौधरी आणि आनंद. कर्णधार आनंद वर्सेस गणेश चौधरी. क्या घर पे जा रहे हैं क्या अभी? किधर है तू अभी? मेरे को पानी ला के देना. गणेश चौधरी यांनी नाणेफेक जिंकलेली आहे. अभिनंदन. किधर है तू? हाँ दिख रहा है. हाँ तो काय बोलतो? निलेश रेवडेकर असं वाटतंय आज सगळ्या मच्छर घालून बसणार आहेत बदलापूर मधल्या. निलेश रेवडेकरनी आता अगरबत्ती लावलेली आहे आणि निशांत राणेंना ओवळत आहेत अगरबत्तीने. सुंदर सुंदर असं चित्र. कृपया सामना त्वरित चालू करायचा आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेचे महापौर विनोद ताविलदा फावडा गमिले घेऊन मैदानात जाताना मराठा लायन्स संघाने ह्या उपांत्य फेरीच्या सामन्यामध्ये नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. गणेश चौधरी यांच्या संकल्पनेतून साकारलेली आणि अतिशय सुंदर अशी स्पर्धा ही गेले 2 दिवस या ठिकाणी चालू आहे आणि सगळ्यांच्या सहकार्याने ही स्पर्धा आतापर्यंत उत्तमरित्या पार पाडलेली आहे आणि शेवटच्या 2 सामन्यांचा गेम बाकी आहे. उपांत्य सामना आणि अंतिम सामना. मॅरेथॉनिक्स या संघाने या सामन्यामध्ये स्पर्धेमध्ये अंतिम सामन्यामध्ये प्रवेश केलेला आहे आणि दुसऱ्या
संघासाठी या ठिकाणी मॅच चालू होत आहे आणि यामध्ये फलंदाजी करतील ते ओमसाई इलेव्हन आणि गोलंदाजी करतील ते मराठा लायन्स.